काय लेकाच हे ना होती तर बरं होतं कोई येते काय सांगा. काय 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 तर तीच राहते का जवळच्या घरी कितीकच जवळ लाड करते. हा थांब सांगतो जरासं एक येऊ दे आता जग्याले. जग्या आला की फोन लावायला लावतो. हा साजरी काढतो त्या जवयाची. हा सासूले घेऊन गेला काय 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 गेले सासू आहे काय. हा सासूचा एवढा पुडका का ना येऊन राहिला. काय दिलं असं सासू ना म्हणून एवढा सासूचा पुडका येऊन राहिला लेखाली. हा आमचं घर इकडे बसान पडलं 15 दिवस झाली ती बाई घरी नाही. हा घराची बाई घरी नसली तर घराला घर पण राहते काय. हा काय कुठे पळेल काय कुठे पळेल खायची सोय नाही स्वयंपाकाची सोय नाही. या भैताळ बाईले कळले पाहिजे ना. हा जाऊन बसली तर ती हा काही सांगणं नाही विचारणं नाही काही नाही. नवरा आहे ना अजून मेला का विचारपूस काही. हा मी घरी याची वाट नव्हती पाहा लागत. हा मी घरी याची वाट नव्हती पाहा लागत का मग जा लागत होतं ना जवळ या संग. हा घरी नाही माणूस अन चालली लागे. ते रे काय जरासं घरात बसेल राहता. हे काय फळा गिळा लावत जाना जरा झाडत जाना काय सांडेल आहे. अरे बेसरम तोंडाची आहे. आता का गाव गुरवून हा एवढा मोठा साठा सारखा तुला का आले पैदा केलो बी. हा खाऊ पिऊ घातलं एवढं मोठं केलं अन का आली गाव गुरायले. हा बापाले म्हणतल्या का म्हाताऱ्या बापाले म्हणतं झाडा लागत होतं. हा लाज वाटते काही जराशी. ओ तोंड सांभाळून बोलत जा जरा. काही नका बडबड करत जाऊ. दिवसात चढली वाटते. अय बटक बोवाने कोणा संग बोलतो बे. हा कोणाला चढली म्हणतो बे. हा कुठे गेलता रे काही स्वयंपाक नाही काही नाही काही खायची सोय नाही लावा लागत काय. मी का बाई आहो काय खायची सोय लावा लागते. मग मी काय करू. काय आहे घरा पीठ आहे का डाळ आहे का तांदूळ आहे. काय 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 माती खाता का माती. घराचे पोपडे उकरून खा ना. हा चालले मोठे बळबळ उचला ते कपडे. बसतात राहताना बसतातच नुसतं. राम पुत्राचं हे तर लय लेकाचं लय लय वरचोड झालं हे. याले बी जरास दाखवा लागते. हा अय जगे फोन दाखवू रे. तो मायले फोन लावतो. हा काय 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 जवळच्या घरी का चिटकली का तर ती. हा येताना येऊन राहिलं तिले. हा तर तेच गेली ना. मला माहित आहे का त्या बहिणीनं सांगितलं होतं मला पाहुणा आलता पाहुण्यानं नेलो. बस याच्या उपर काही मी फोन लावला होता तो बाईनं काही फोनही घेतला नाही. मग तर ती असती माय तर तिनं फोन नसला घेतला काय. म्हणजे म्हणजे हे पद्माच्या घरी नाही का जाईल. मुले का माहित आहे. तुमची बायको तुम्ही बसा शोधत. अरे हराम खोरा तू माय नव्हे का. हा तूच तर म्हणस रे की त्या वहिनीनं चांगलं पाहुणा आलता पाहुण्यानं नेलं मायले बिमार होती तब्येत नव्हती बराबर असं झालं तसं झालं तूच तर सांगस बे. हा मग मले जे सांगितलं शेजाऱ्यानं ते मी तुम्हाला सांगितलं. मी का होतो का घरी. आणि तुम्ही कुठे गेलते हो. हा कुठे गेलते तुम्ही. कामानिमित्त बाहेर गेलो होतो मी. तू कुठे गेलता. तुमची जे काम आहेत की नाही त्यातलीच कामं करायला गेलतो काही. ते तर या घरात येणं म्हणजे मुश्किल आहे. हे काय वाकून ठेवलं का हाकून ठेवलं ती हे जरा साप्त करायला लागत होतं. हेतल्या कसं घर वय का गोठान वय तर. कुठं चालला. आता का तुम्हाला सांगून जाणार आहो का मी. बाहेर चाललो मी काय काम आहे. अय जग्या अय जग्या तू जेल चालला असेल तर मी येतो सांग मला बी भूक लागेलाय. पैसे नाहीत माझ्याजवळ. अय जग्या अबे लगा अबे मला बी भूक लागेलाय ना तू खाशीनच ना काही ना काही बाहेर का उपाशी राहते का तू हरामखोरा. अबे मला बी भूक लागेलाय ना मी बी कालपासून काही खाल्लं नाही ना. घरी तर आण मग काही. पैसे नाहीत माझ्याजवळ. घरी आणा खाले द्यायले काही नाही ना काही नाही. बसून खाले पाहिजे जा ना कामाले. हो बियो राम खोरा उन्हाळ्यात मी काय 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 काच काम करू बे उन्हाळ्यात काय काम आहेत बे. थांब थांब मला येऊ दे मला येऊ दे थांब. चल चल तू तू ते तू जे खाशील ते मी बी खातो. हा एकटा बाहेर जाऊ जाऊ खाऊन येतो का बे. हा मले बापाले घरात उपाशी ठेवतो. डोकसू नका खाऊ न मला मागं कुठे येऊन राहिलो तुम्ही. माझा पैसा नाहीये मी काही खात घेत नाही मी चाललो माझ्या दोस्ता सांगू. माझ्या दोस्तातल्या याच्यातला खाईल मग मी काही तुम्ही का ते आमच्या मागे येता काय. तर मग तुमचं काम करा काही ते.
अरे जग्या नाही रे जग्या. अरे लका परात दिवशी जेवलो होतो लका मी. जेवलो कायचं बे. ते काय लका ते गुसकतो गुसकतो देतो लका तुया. लका भूक लागली रे. चल ना तू 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 जे खाशील त्यातला उलचक मी बी खातो ना. आज चालले जा ना तुमच्या पोरीच्या घरी. माय तर गेलीस ना. वजे वजे चालले जा तुम्ही. अति असं भीक मागून खाल्ल्यापेक्षा बरं आहे ना. श्रीमंत जवळ आहे ना तुमचा. हा तर ती जहाच तुझा घरी नाही राहिली का. आता तोच तुम्ही येशीत झोपेल. हॉटेलचं खाल्लं असतं. पण आता तच काम फसलं ना. पण काही ना काही तर सोय लावतोच मी. हे असं भन हिंडणं उन्हाळ्याभर हे काही कामाची गोट नाही. कारणास्तव हे जायलच आहे तर ती हिचे भेटीले म्हणून जातो मी. पद्मा बाई बापाले का घरात घेणार नाही काय. अन जावई बुवा काही इतका बिनमाणुसकीचा नाही की ती गेल्यावर काढून देईन. घरात तर घेणंच आहे त्याली. चालत असेल तर काल उशीर करून राहिले जास्त. हो हो, चला चला. हे पहा, पिशवी घ्या. आपल्याला ना घरी किराणा आणायचा आहे. आणि भाजीला आणला तर आणलं, नाही तर पण किराणा तर अर्जंटच आहे. हो ते लिस्ट घे करून तू काय आणायचं आहे काय नाही ते. चल मग चल घेऊन येऊ सगळं. आणि मुलांसाठी काय ते चड्ड्या बनेन आणायच्या आहेत का. बनेना आताच आणल्या त्या का तेजसला बनेन मी. लवकर खराब करतात. नुसतं तू लांबवते ना, असं हात घालू घालू फाडते बनीन मध्ये हात घालते. आणि ते कुकडे लांबते. इतकुस छिद्र होतं त्याच्या बनियनले. त्यानं ते बोट घालू 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 मोठं केलं आणि फाडून टाकली बनियन. लहान आहे लेक. चल घेऊन ये रिद्धीसाठी आण लागते का काही. हो, रेड्डीसाठी म्हटलं 2 कॉटनचे फ्रॉक घेते. आता उन्हाळा आहे तर घरी सुट्ट्याच आहेत, मग फ्रॉक घातले जाते. ते जीन्स वगैरे आता कसं गरमी होते त्यानं. म्हटलं कॉटनचं मिळाले तर घेते. बापरे मग कपड्याच्या दुकानात जा लागते मग असं कर पहिले कपडे घेऊन घेऊ आणि मग किराणा घेऊ नाही. किराणा घेतल्या की त्या थैली घेऊन कुठे मिरवतो एवढे. मग पोरांना घेतं का सोबत. नाही, तेल नाही घेत. तेल घेतले की ते जे घ्यायचं ते राहून जाते. आणि ते शिल्लकच घेत राहतात. ते राहू दे त्या आईजवळच. आपणच जाऊन घेऊन येऊ. तिच्या मापाचा फ्रॉक घेते मी, बरोबर तिचं घेते मी. पोरांना नाही घ्यायला पुरत. आई, पाहिजे मुलांकडे. आम्ही चाललो. हो हो हो, पाहतो ना. तुम्हाला किती म्हणजे लय वेळ लागेल का? दूर चालले का बाजारात? ओ, ती तुमच्या बिल्डिंगच्या खाली तर बाजार आहे ना. हो मामीजी जवळी आहे पण थोडस लांब जातो. इथून मोठं आईला घेणं गण येतं सोबत. त्यांनाही थोडं माहिती होते आणि फिरले जाते. घरातल्या घरात राहिल्यापेक्षा घे ना त्यांना पण. नाही नाही भाभी, मी नाही येत बाजार आणायला. का सारं घर तर जाता काय? नाही, तुम्ही दोघं जाऊन या. मी घरीच राहतो लेकराजवळ. बरं तुम्हाला काही आणायचं आहे का मामीजी. नाही भाभी, मला काही नाही आणलं लागत. बरं बघा काही आठवलं तर पद्माजवळ सांगा. आई, पाहिजे लेकराची इकडे. लेकर खेळायला गेल्याला जाऊ नको देऊ. आता रात्रच होते. नाही नाही, जाऊ नाही देत ना माय. त्या दिवशी ते ऐकलंच नाही ना, जबरदस्ती गेला. आज नाही जाऊ देत नाही त्याला आज मी. तू लवकर येच बघतो. लय उशीर नाही लागत ना. नाही, काही घोर नाही लागू लागला तर. पण जसं विचारून राहिली मी बाई, संध्याकाळसाठी मग ते आलूची भाजी न पोळ्या करतो. रस्स्याची आलूची भाजी है ना. का दुसरं काही करू? भाजी बिजी नको करू तू, राहू दे. मी आली की करील आणि तेच मी पोळ्याही करील. काही स्वयंपाकाचं टेन्शन नको घेऊ. तिकडून आली की करील मी. जा बस तू टीव्ही पाहत. काही आणायचंय का तुला? नाही हो माय, मला काय आण लागतं. काय मला काही नाही आण लागत नाही. अरे बाय, लय मोठा खर्च करू नको. लय खर्च करत बाई तू. कितकाल सामान आणतो काय. एवढाले फळं आणता. अर्धे सडतात ते. वाया जातात. पैसा नाश नाही होत. उलसकच आणा, उलसकच खाव. हा, जास्त असं खर्च करू नये. नाही, खर्च नाही करत. बरं चाल जा तुम्ही. पाहिजे होता लावून घ्या आतमधून आणि बसून टीव्ही पाहत बसा. तिकडेच बसा देवाच्या याच्यात. मग तिकडे मग कोणी आलं ते तुम्हाला लवकर बेलचे आवाज येते. टीव्ही पाहत बस. हो हो, जा तू जा. जाय निष्काळजी जाय. मी पाहतो लेकरायले कुठे जाऊ नाही देत त्याले. कानाला द्या लागत होतं बाई. संध्याकाळ झाली पण जसं गरम हवा राहतेच नाही. अहो नाही बाई, कोणीच दुपट नाहीत बांधत काही नाही. उन्हाळ्याचं कानाला साजरं दुपट बांधा. सांगलं ना तेच तुले. जाऊ नको.
आता तो ये आई येते मग जाजो कुठे जायचा तो. जाऊ नको बरं तू जातो बाबा. काल तू कोणत्या पार्क मध्ये गेलता तर तुला आईने मला सांगलंच जाईने याच बोलली मी. आणि मग ती म्हणे कुठे गेला आई. मी म्हणलं बाई पार्क मध्ये गेला. ते म्हणे कोणते. असं नको करू बरं बाप्पा. जाऊ नको बरं. ते मा भरोशावर आहेस तू घरीच की. मग तू याई आली की तिला सांग बापा आणि मग जाय. अगं आजी इथेच आहे ना. इथे आपल्या घराच्या 3 लाईन मागे बस. माय बाई 3 गल्ले सोडून माय कोण याव तुला शोधायले. नाही बाय बाय बाय. मला तर बाई तुमचं ते खाली उतरलं तर सुचत नाही. जिकडे जाव तिकडे माय गाड्याच गाड्या दिसतात नि ना. अजून खाली गेलं की वदर ये लोक साऱ्या घराचे दरवाजे एकाच फ्लॅटचा दरवाजाचा असं अलग रंग पाहिजे का अलग पाहिजे काहीच नाही माय. आणि साऱ्याच्या पाट्या त्या इंग्रजीतली पाटी कशी वाचा. आणि दरवाजात काही फरकही नाही. काही काम नाही. घरीच थांब. मग तो आई आली तर बाबा आले की मग जा बाबा खेळायला. राहू दे ना रे दादा. आजीला नाही येता येणार ना आपल्याला शोधायला. पण आजी तुला आम्हाला शोधायला यायची गरजच नाही ना. आमचं खेळणं झालं की आम्ही चाललो येऊ. अगं आजी आमची ट्युशनच आहे ना तिथं. जास्त लांब नाही आहे की. आम्हाला माहिती आहे ना. मम्मीला पप्पाला सर्वांना माहिती आहे ना. बाई तुमचे ट्युशन अशीन तुम्हाला माहित अशीन. तुमच्या मम्मी पप्पाला बी माहित अशीन. मला माहित आहे का. आणि तुमच्या मम्मी पप्पाला यायला उशीर झाला आणि तुम्ही आले ना तर मी कुठे येऊ तुम्हाला पायाले. आणि तुम्ही आले नाही तर माझी जीव लागते का घरी. अंधार पडते आता अंधार पडते. आता वाटते आपल्याला आता भातच अंधार पडते. आणि कुठे येऊ माय मी तुम्हाला शोधायला आणि कसं करू. तुम्हाला स्वतः मीच हारप्याची हो. आणि नसताच तुमच्या आई बाबाच्या डोक्याले काव. घरीच राहा ना बापा. चला मी ते तुपाची पोळी करून देऊ का तुम्हाला. तुपाची पोळी ते काय म्हणता तुम्ही त्याले. केक केक गुळाचा आहे ना. गुळाचा केक त्या दिवशी कसा केलता मस्त. किती चांगला लागला की नाही बरं. मस्त लागला होता आहे की नाही. छान लागला होता ग आजी. पण आता तिथे सगळे आमचे फ्रेंड्स येणार ना ग खेळायला. पुन्हा दादा तुला 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 बोलवलं होतं ना. आता जाणार होते ना. मी दादा सोबत जाणार होती. बरं जाऊ दे दादा राहू दे. आजीला टेन्शन येईल. आजी तुझा गुळाचा केकच बनव आमच्यासाठी. हो ना दादा. शायनी आहेत बाई लय शायनी आहेत मा पद्माचे लेकर. बाई आता बनवतो मी गुळाचा केक. मस्त तूप टाकतो त्याच्यात. लय साजरा करतो हा. जाऊ नका आधीच खेळा. काय चालणार इथे. अगं तिथं आपण खेळूया ना. किती छान मज्जा येते. काल तुझी स्लाइड्स तूच खेळली. मला खेळायला पण नाही मिळालं. अरे दादा आजीला टेन्शन येते ना. राहू दे ना मग. तिचं बरोबर आहे ना. तिला नाही कळत नाही इथली एरिया तिला नाही कळत ना. मग मग जाऊ दे. आपण उद्याला जाऊ. उद्या मम्मी पप्पा घरीच राहणार. मग आपण जाऊया. बाबू पाय बरं आई बाबा आले का आता. हो आजी मी बघतो. अरे तुम्ही अरे काय म्हणते ना तू. कोण आहे रे बाबू. आई बाबा आले का. तुम्ही कशी काय आली होती. म्हणजे तुला येऊन राहता येते जवळच्या घरी महिना झाली. मला येऊ नये का. मी काय म्हणाला नाही आली. जवळ बा मला घ्यायला आलते. आणि तुम्ही पहिले सध्या बाहेर व्हा. घरी नाही पद्माई घरी नाही. ती पाहुणी घरी नाही. तुम्ही चालले जा पहिले. आपण ठेवा चला वा घरात. होय जा घरात जा अंदर बसा. दादा चल आपण मम्मी पप्पाला फोन लावून सांगू. तुम्ही कशी काय आली होती. काय काम आहे तुमचं होती. म्हणजे तू तर अशी दाखवून राहिली की जशी ते हे करते याची खत घेतलं. आणि आली तर काही मला फोन काही विचारणं काही सांगणं. लय बिमार होती म्हणतात. होती तर लय टवटवीत फुलावानी टवकली. तू तर बिमार होती ना. तू तर लयच मला ती जरा हे दिसून राहिली. तुम्ही पहिले तिकडे बाहेर व्हा. पहिले बाहेर व्हा. पद्मा घरी नाही पाहुणे घरी नाहीत. तुम्ही आलेच कशी होती. तर आल्या भेटीले आलो. हो मा बायकोच्या भेटीला येऊ नाही शकत कमी. आणि कोणता जवळीन काय मला का नाही म्हणते काय. तुला आणून ठेवलं त्यानं ती मला येऊ देत नाही काय.